चला फिल्डिंग लावून घ्या टीम नितळस. चला सलामीची जोडी पाठवा लवकर. एमसीसी पनवेल आणि नितळस या दोन संघादरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशीची शेवटची लढत. कालच्या दिवसातून कोपर संघ क्वालिफाय झालाय अमर पवार यांचा. आजच्या दुसऱ्या दिवशी पाहूया पनवेल की नितळस. उद्या सुद्धा 40+ तालुक्यामधील 6 संघ आणि 40+ ग्रामीणचे 6 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना वन सॉल्युशन नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर जंजिरा 11 असा सामना पाहायला मिळेल उद्या सकाळी बरोबर 9:30 ला. पाटपुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र पहिली धाव वेगानं पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी होत असताना आणि या 2 धावा पूर्ण. हेच करावं लागेल. मुसळधार पावसामध्ये प्रत्येक चेंडूवर धाव कशी येईल हे सध्याच्या घडीला पाहावं लागेल एमसीसी पनवेल संघाला आणि ते फार गरजेचं आहे. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना स्पर्धेचे चांगला चेंडू लंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. स्पर्धेचे आयोजक रचित पाटील सह आयोजक पप्याबाई यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे की दुसऱ्या दिवशी सुद्धा स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्ण पार पडली जाते. कटकाडाचा प्रयत्न पुन्हा एकदा लेंथ बॉल. इकडे मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकून वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज अतुलची दुसरा डॉट बॉल. सोपं नाहीये मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करणं परंतु ती करावी लागेल. आज दिवसभर मात्र गाजवलाय सतीश यांनी. एज लागले बॉल पाठीमागे फ्लाय होतो. एकच धाव मिळेल. तिसरी रन स्कोर कार्ड वर इकडे येत असताना अतुल काठे पुन्हा एकदा समोर. लेफ्ट हँडेड बॅटर मॅन फ्रॉम पारगाव नीना तारेकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळाली. अजून एक चेंडू यावेळेस मात्र डॉट येतोय. पहिलं षटक समाप्त. डोकं वर काढू दिलं नाही एमसीसी पनवेल टीमला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या फक्त 3 धावा. राहुलचा पहिलाच बॉल. पुन्हा एकदा डिक्लेअर्ड झोन मध्ये. डिक्लेअर्ड झोन मध्ये बरेचसे चेंडू गेलेत. दिलीप वेंगसरकर अकॅडमी मध्ये पप्याभाई यांच्यासाठी. पप्याभाई कॉन्ट्रॅक्टर आहेत पाठीमागचे. त्यांच्या आधिपत्याखाली बरीचशी माणसं कार्यरत आहेत. आडव्या बॅटनं ऑन साइडला मुसळधार पावसामध्ये निनाद तारेकर यांचा तडाखा. चेंडू आरपार सीमा पार. षटकार. अजून घ्यावचे 6 धाव्यांच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे जाईल. यावेळेस मात्र अटेम्प्ट करता आलेलं नाहीये. वेगवान चेंडूवाला अंदाज आला नाही निनाद तारेकर यांच्या आणि त्यासमोर एकच धाव मिळाली. सतीश यांच्याकडून अपेक्षा आहेत.
एखादा मोठा स्ट्रोक नक्कीच गरजेचा असेल. राहुल काटे गोलंदाजी मार्कवर. अखू टप्प्याचा बॉल पुल केलाय स्क्वेअर लेगला. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल तर सोडलाय आणि 2 धाबा पूर्ण जरूर होतील. 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल 13 वर. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. हो, यावेळेस मात्र बीट केलं. इकडे पाहूया नीना तारेकर यांना स्ट्राईक हवी होती. थ्रो झालाय परंतु इकडे फलंदाज आउट आहे परंतु त्यांना थांबवलंय तिकडे. शेवटचा चेंडू आहे. ओ फटका चांगला आहे परंतु एकच धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय अतुल भगत यांचा. धावा जमा केल्यात सलामीवीरांनी 14. 15 धावांचं टार्गेट नितळसला. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी एका बक्षिसावर हक्क सांगण्यासाठी 15 धावांची गरज आहे नितळस टीमला. तर उद्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल 40+ तालुकामधून 1 सॉल्युशन नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर जंजिरा 11. 9:30 वाजता हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू होईल. त्यानंतर धनविन 11 उरण आणि त्यांच्या विरोधामध्ये VBP पनवेल अशी दुसरी मॅच असेल. तिसऱ्या मॅच मध्ये पारगाव 40+ ग्रामीणचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये बाबंजे 40+ अशी मॅच असेल. चौथा सामना 40+ दुंदरेपाडा त्यांच्या विरोधामध्ये चिंचपाडा 40+. पाचव्या सामन्यामध्ये कनक 11 भांडूप तालुका निहाय ही लढत असेल नेरे दुंदरे विभागाच्या विरोधामध्ये. आणि त्यानंतर मात्र मॉर्निंग नावडे ग्रामीण पोल मधून हा सामना आणि त्यांच्या विरोधामध्ये नवापाडा विंधणे 40+. असा उद्याच्या पोल मध्ये काही चेंजेस आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेत. पंधरा धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि गोलंदाजी मार्कवर MCC पनवेल टीम कडून सज्ज होईल. पहिलं षटक घेऊन मंगेश तयार. मंगेश यांनी प्रभावित केले. चांगले बॉलर आहेत या टीमचे. फार मोठ्या अपेक्षा आहेत. पाऊस सुद्धा आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज थोडासा घ्यावा लागेल. तो मंगेश यांना सुद्धा सलामीची जोडी मैदानामध्ये साहिल दरे आणि राहुल काटे. पहिला बॉल पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येनं खातं उघडलं. एक्स्ट्राजनं मात्र सुरुवात. 15चं टार्गेट या मॅच मध्ये निधळच संघाला मात्र गोल्डन चान्स आहे सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. कंबर कसले त्याने. हा चेंडू मात्र बीट केला साहिल दरेला.
निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला कनेक्ट झालाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चेंडू जाईल. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा. 2 डॉट बॉल निघाले होते, परंतु त्यानंतरचा हा फटका साहिल दरेच्या बॅटमधून येतोय. षटकारानं 7 धावा धावफलकावर आहेत. 15चं टार्गेट आहे. फार मोठं टार्गेट नाहीये, त्यामुळे अचूक गोलंदाजी करावी लागणार. ती आणखीन एक बहारदार स्ट्रोक त्याच दिशेने. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि या 2 षटकारांच्या सहाय्यानं इकडे मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. परंतु 2 षटकार मात्र खावे लागले. कुठेतरी एखादा षटकार कमी आला असता तर नक्कीच अजून स्ट्रगल करता आलं असं एमसीसी पनवेल टीमला. 1 षटकार वाचवायचा होता आणि ते झालं नाहीये. अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 2 धावांची. चला, एकाच धावेची गरज आहे. पण पहिला वाईट बॉल +1 होती आणि तो निर्णय आता आमच्यापर्यंत आलाय, त्यामुळे आता 1 धाव ऍड केली आम्ही. आणि हा सामना जिंकलाय. सुपर 4 मध्ये प्रवेश करेल नितळस टीम. वेल प्लेड. कोपर विरुद्ध नितळस अशी लढत पाहायला मिळेल स्पर्धेच्या 4थ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. हार्ड लक एमसीसी पनवेल.